मित्रांनो, आरामाची जी स्थिती आहे ती म्हणजे तुम्ही नेहमी आनंदी असणं, शांत असणं, उत्साहात असणं. आम्ही आरामात का नाही, आमच्या मागे आळस का लागलेला आहे? त्याचं कारण असं आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये जे करायला पाहिजे ते करत नाही, जे नाही करायला पाहिजे ते करतो. लक्षात ठेवा, आळशी असणं म्हणजे जीवनापासून लांब जाणं. म्हणून आम्हाला असं शिकवलंय, आळस हा आमचा शत्रू आहे. तो जीवनाचा शत्रू आहे. तो तुम्हाला निगेटिव्ह करतो, तुम्हाला चांगल्या संधींपासून काय करतो? दूर ठेवतो, तुम्हाला सकारात्मक विचारांपासून दूर ठेवतो. मित्रहो, ज्याच्याजवळ राम आहे त्याच्या जीवनामध्ये आराम. राम आहे म्हणजे काय? आपण म्हणतो अरे याच्या जीवनात राम नाही आहे. राम नाही म्हणजे काय अर्थ नाही. मग आमच्या जीवनामध्ये अर्थ कधी येतो? जेव्हा आम्ही आरामात असतो. तुम्ही एखाद्याला जर बोललात, का हो कसं काय चाललंय? फार मजेत चाललंय, एकदम मजेत आनंदी आहे, बरं वाटतं जरा. त्याला विचारलं, काय रे कसं काय चाललंय? तुला काय करायचंय? काय वेगळं काय केलं आपण? तुला घेणं काय, माझं कसं चाललंय त्याचं? म्हणजे आपण समजायचं तो समोरचा आरामात नाहीये, तो टेन्शन मध्ये. रबर ज्यावेळेस आपण ताणतो त्यावेळेस ते दोन्ही हातांना जवळ ओढण्याचा प्रयत्न करतात, त्याला ताण असं म्हणतात. आमचं शरीर आरामात नाहीये, आमचं मन आरामात नाहीये, आमच्या भावना आरामात नाहीये, त्याच्यामुळे आमची ऊर्जा पण आरामात नाहीये. सद्गुरूंना आज आम्हाला काय सांगायचंय की आळस म्हणजे आराम नव्हे. आळस म्हणजे आराम नव्हे. आळस एक वेगळा प्रकार आहे, लेझीनेस. आम्ही लहानपणी ते लेझी मेरी विल यू गेट अप, विल यू गेट अप गाणी सुद्धा आम्ही मेरीचेच गातो. मग आम्ही गाणं असं म्हणायला पाहिजे होतं ना, आळशी सोनू आळशी सोनू, उठतेस का ग उठतेस का ग. म्हणजे ही सोनू आळशी का बरं आहे? कारण तिची झोप नाही झाली आहे. तिची झोप का नाही झाली आहे? कारण त्याचं शरीर आरामात नाही. त्याचं शरीर आरामात असताना ते कधीच थकत नाही. पहा, तुम्ही म्हणा सर असं कसं शक्य आहे हो? शेवटी माणूस थकणारच ना. तुम्ही आठवा बरं, ज्यावेळेस तुम्ही आपल्या मनाप्रमाणे काहीतरी करता, आपल्या मनाच्या आवडीचं काहीतरी करता, काही असो, शारीरिक असो मानसिक असो, त्यावेळेस तुम्हाला थकवा येतो का? तुम्हाला जर म्हटलं की आता याच्यावरती तुम्हाला कॉलेजमध्ये प्रबंध लिहायचा आहे, काय म्हणता तुम्ही? आर्टिकल लिहायचे, ट्युटोरियल्स असतात, प्रॅक्टिकल्स असतात, तुम्हाला ते लिहायचंय. तुम्हाला हा व्हिडिओ बघून त्याच्यावरून ते लिहायचंय. तर तो व्हिडिओ पाहिला, तो 15 मिनिटाचा असो तरी पण झोप येते. 3 तासाचा पिक्चर असतो, काही नाही होत का? पिक्चर बघताना तुम्ही आरामात असता, आणि ज्या वेळेस तुम्ही तो व्हिडिओ बघता अभ्यासाचा, तेव्हा तुम्ही टेन्शन मध्ये असता, ताणात असता. का बरं असं? यावर सद्गुरू काय म्हणतात की तुम्हाला जीवनामध्ये आराम करणं गरजेचं आहे. ज्याला तुम्ही आज आराम म्हणता तो आळस आहे. कशावरून? याचं सर्वात सोपं उत्तर आहे, तुम्हाला सकाळी अलार्म उठवतो की तुम्ही उठता? तुम्ही जर उठत असाल, सर आम्हीच उठतो फक्त 7 वाजता. काही म्हणते ना सर आम्ही 7 फार लवकर होतो, आम्ही 8 वाजता उठतो. एवढ्या लवकर उठून काय करायचं? बरोबर, तुमच्यासारख्याकडनं काय अपेक्षा आहे की नाही? एखादी मुंगी आहे, झोपेतून उठून काय करणार आहे? काय करणार आहे? का बरं करणार नाहीये? कारण तिने सगळं धान्य साठवून ठेवलंय, बस आता आराम आहे. मित्रांनो,
एक लक्षात ठेवा, आमच्या जीवनामध्ये आराम असणं गरजेचं किती आहे. त्याच्यामध्ये राम हा शब्द आहे. राम म्हणजे तुमच्या जीवनाचं काहीतरी सौंदर्य आहे, महत्व आहे, त्याचं काहीतरी सार्थक आहे. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही जर उद्या नाही उठले तर या जगामध्ये कोणाचं आडेल? नाही नाही. तुम्ही जर उद्या सकाळी नाही उठले तर तुमच्या वाचून कोणाचं आडेल? जर आडणार असेल तर तुमचं जीवन सार्थक आहे, नाहीतर निरर्थक आहे. पण निरर्थक जीवन तुम्हाला ताणामध्ये आणतं. जीवन आम्हाला कोणत्या ताणामध्ये आणतं? निरर्थक जीवन आम्हाला टेन्शन मध्ये आणतं. आणि जे सार्थक जीवन असतं ते आम्हाला कसं ठेवतं? बघा, ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी तथ्य आहे, काहीतरी करतोय, त्याच्या जीवनाचं काहीतरी योगदान आहे, त्याला संध्याकाळी झोप कशी लागते? छान लागते, आहे की नाही? आणि ज्याच्या जीवनामध्ये काहीच नाहीये, काही खरं नाहीये, तो संध्याकाळी झोपेची महिन्याला बोलवत असते, ये झोपायला ये. झोप नावाची महिना काही येत. म्हणजे तुम्हाला झोपेची वाट पाहावी लागते, कारण तुम्ही आरामात नाही. तुम्ही स्वतःबद्दल आत्मपरीक्षण करा. जेव्हा तुम्ही कॉलेज संपलं आणि घरी होते, काही काम नव्हतं, किंवा जेव्हा दुष्काळ पडलेला आहे, शेतकऱ्याला काही काम नाही, संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला झोप येत होती का? पण तुम्ही आता काम करताय, दिवसभर प्रचंड थकताय, बेडवर गेल्यावर सॉक्स काढायची पण लक्षात राहत नाही. खरे की खोटं आहे? कपडे बदलण्याची पण इच्छा राहत नाही, एवढी मस्त झोप लागते. मित्रांनो, सद्गुरू म्हणतात तुम्ही झोपलं नाही पाहिजे, तुम्ही मेलं पाहिजे. तुम्ही काय झालं पाहिजे? जीव सोडून दिला पाहिजे, मेलं पाहिजे, अशी झोप. म्हणजे आम्ही आमच्या जीवनामध्ये आरामाची अवस्था कधी अनुभवलीच नाही. जेव्हा आम्ही खूप आनंदी असतो तेव्हा आम्ही आरामात असतो, जेव्हा आम्ही खूप आनंदाने काहीतरी करतो तेव्हा आम्ही काय असतो? आरामात असतो. आराम म्हणजे रिलॅक्स, रिलॅक्स. आम्ही शवासन करताना सुद्धा आरामात नाही राहत, तेव्हा सुद्धा माशी उडती दाखवतो. बरं, मग याचा परिणाम काय होतो? ओरिजिनल ज्यावेळेस तुम्ही शवासन करता कायमस्वरूपी, तेव्हा तुमचं भूत होतं, मग तेव्हा पण आरामात नाही. अरे मर ना शांततेने, ते पण. जो मनुष्य शांततेने झोपू शकत नाही ना, तो शांततेने मरू सुद्धा शकत नाही. आणि मग ते अतृप्त आत्मा ज्याला आम्ही म्हणतो, ते असे प्रकारे ते पिंडाला कावळा सुद्धा शिवू देत नाही. मित्रांनो, आरामाची जी स्थिती आहे ती म्हणजे तुम्ही नेहमी आनंदी असणं, शांत असणं, उत्साहात असणं. आम्ही आरामात का नाही, आमच्या मागे आळस का लागलेला आहे? त्याचं कारण असं आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये जे करायला पाहिजे ते करत नाही, जे नाही करायला पाहिजे ते करतो. ही जी सूर्यमाला आहे आणि हे जे ग्रह आहेत, ही जे पंचमहाभूत आहेत, त्यांच्या अंशापासून आमचं शरीर तयार झालं. बरोबर आहे? समजा मी तुम्हाला असं सांगतो, उदाहरणार्थ ट्रॅफिक मध्ये आहात तुम्ही, हजारो गाडी आहेत, त्याच्यामध्ये तुमची पण गाडी आहे. तुम्हाला त्या बाकीच्या गाड्यांच्या ताळमेळामध्ये राहावं लागेल. खरं की खोटं? तुम्ही जर त्यांच्याबरोबर ताळमेळ नाही साधला तर काय होणार? मागून किंवा पुढून किंवा इकडून किंवा इकडून तुम्हाला कुठेतरी भेटायला येणार आणि अशी मिठी मारणार की तुमचा कचुंबर करून टाकणार. खरे खोटे? म्हणजे ताळमेळ फार महत्वाचं आहे. आणि ते कधी शक्य आहे? जर तुम्ही आरामात राहिले. तुम्ही टेन्शन मध्ये आले की तुम्ही ऍक्सिडेंट केलाच समजायचं. म्हणजे आरामाची स्थिती म्हणजे काय? संतुलन. आता हे संतुलन साधतं कसं? शरीराच्या पातळीवरती. बघा, आम्ही नेहमी सांगतो, एक छोटीशी गोष्ट सांगतो, संध्याकाळी आम्ही जेवण करतो. असं म्हटलं जातं की संध्याकाळचं जेवण हलकं असावं आणि ते कमीत कमी सूर्य मावळल्यानंतर 2 तासाच्या आत करावं. त्याचा संबंध शरीराशी नाहीये, ह्या सूर्याशी आहे, पृथ्वीशी आहे, चंद्राशी. मग तुम्ही शरीराला जर तुम्हाला आरामात ठेवायचं असेल तर तुम्ही शरीराची प्रकृती समजून घ्या. बघा, तुम्ही सकाळी उठता, जसजसा सूर्य वर येतो तसतशी तुमची ऊर्जा काय होते?
फ्रेश. जसं जसं सूर्य खाली जातो तसं संध्याकाळी 6 वाजता कधी होणारी वंदे मातरम. ज्या निंदायला बाया जातात ना त्या सोडाव. कीर्तनकार बाबा सुद्धा बघतात 4 वेळा. 1 तासाचं कीर्तन करता तरी घड्याळात बघतात. म्हणजे सांगायचं काय आपल्याला, ही प्रकृती आहे. या प्रकृतीमध्ये तुम्ही संध्याकाळी ज्यावेळेस जेवण करता तर सूर्याच्या स्थितीनुसार केलं पाहिजे. का? कारण तेच जेवण पचवण्याच्या कामामध्ये तोच तुम्हाला काय करतोय, मदत करतोय. नवे नवे ते जेवण सूर्याच आहे. प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये सूर्याची ऊर्जा कुठे आली आहे? पानामध्ये. पानातून आली आहे फळामध्ये, धान्यामध्ये. तेच तुम्ही खाताय. आणि तापवताही देखील सूर्याच्याच ऊर्जेने. तुमचा गॅस आहे, स्टोव आहे, काय रॉकेल आहे, काय चूल आहे, सगळं काय आहे सूर्याचंच आहे. या पृथ्वीवर जेवढं काय आहे ते प्रत्येक कण आणि कण कशाचा आहे? सूर्यापासून आलेलं. त्याचे रूप वेगळे असू दे, भौतिक रूप वेगळे असू दे, तत्व एकच ऊर्जा. आता बघा, तुम्ही संध्याकाळी जेवण करताना का बरं हलकं जेवण केलं पाहिजे त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आणि का 2 तासाच्या आत जेवलं पाहिजे. तुम्ही 2 तासाच्या आत जर जेवले संध्याकाळामध्येच, तुम्ही बघा जेवढे जैन लोक आहेत, मारवाडी लोक आहेत, ते संध्याकाळी 5-6च्या दरम्यान जेवण करतात. मग त्यांच्यामध्ये आजारी पडायचं प्रमाण सुद्धा खूप कमी आहे. मग ज्या वेळेस तुम्ही जेवण करता लवकर, त्यावेळेस तुमचं अन्न जठरामध्ये आणि पुढे पास होण्यामध्ये 3 ते 4 तास लागतात. म्हणजे तुम्ही झोपण्यापूर्वी तुमचं अन्न जठरातून पास झालं पाहिजे, पचून पुढे निघून गेलं पाहिजे. त्याच्या जठरात राहिले तुम्ही जर झोपले तर तिथे विष तयार होतं. अन्नाची पचनाची प्रक्रिया डिस्टर्ब. पचनासाठी तुमचं शरीर उभं असणं गरजेचं आहे. तुमची झडप खाली जी लागलेली आहे ती कशाला लागलेली आहे? लहान आतड्याला. तुम्ही ज्यावेळेस वाकडे तिकडे होता त्या झडपेवरचा ताण काय होतो? वाढतो. वरचं जे झडप आहे ती उघडी होते. कधी कधी तुमची ऍसिडिटी गळ्यापर्यंत वरती येते. तुमच्या गळ्यामध्ये, तोंडामध्ये कडवटपणा, तो आंबटपणा येतो ऍसिडचा. होतं असं? मला खूप ऍसिडिटी झाली. मग सांगताना की डाव्या कुशीवर झोपत जा. म्हणजे तुमचं जे जठर आहे ते असं जे आकारामध्ये, मग त्याच्या खालच्या भागामध्ये सगळं ऍसिड वरच्यावर तरंगून राहतं आणि खालच्या तोंडात जात नाही. तुम्ही जर असे झोपले ते डायरेक्ट कशामध्ये उतरतं? ते तुमच्या लहान आतड्यामध्ये आणि मग तुमच्या पोटाची अपचन. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मग तुम्ही जर सूर्य संध्याकाळात असताना जर जेवण केलं तर सूर्य सुद्धा तुम्हाला पचनक्रिया करायला काय करतो? मदत करतो. नंबर 1. ज्यावेळेस तुम्ही झोपता, झोप ही माणसाने 11 वाजेच्या आतमध्ये झोपलं पाहिजे. 10च्या आतच झोपलं पाहिजे, पण 11 मॅक्झिमम. का बरं? कारण 11 नंतर तुमच्या शरीरामध्ये हिलिंगचं काम चालू होतं. हिलिंग म्हणजे काय? जे शरीराचे दिवसभर तुम्ही वाकडे तिकडे चालले, काहीतरी कुठे झटका बसला, कुठे लागलं, कुठे काहीतरी मुकामार लागला, आतमध्ये इंद्रियांचं काही नुकसान झालं, तुम्ही काही चुकीचा पदार्थ खाल्ला, काही टिश्यू जळाले तुमचे, काही प्रकारच्या कॅन्सर सेल तयार झाल्या, असे वेगवेगळ्या भरपूर टॉक्सिटी शरीरामध्ये तयार झाली. हे सगळ्यांचं स्वच्छता करणं, साफसफाई करणं, जखमा भरून काढणं, छोट्या मोठ्या, ह्या सगळ्यांचं भरपाईचं काम रात्री 11 वाजेनंतर 2-3 वाजेपर्यंत चालतं. आणि मग तुम्हाला खऱ्या अर्थाने झोप लागते ती 3 नंतर, जिला आम्ही साखर झोप असं म्हणतो. ज्या वेळेस तुम्ही ही गोष्ट लेट करता आणि तुम्ही 9-10 वाजता जेवता, त्यावेळेस ही प्रक्रिया किती तास पुढे ढकलते? 7 ते 8 वाजेचं जेवण तुम्ही 10 वाजता केलं, 3 तास प्रक्रिया पुढे ढकलली. सकाळी तुम्हाला पहाटे 3 वाजता झोप यायला पाहिजे ती तुम्हाला सकाळी 6 वाजता लागते. आणि मग तुम्ही उठता किती वाजता? खऱ्या अर्थाने तुम्ही 9 वाजता उठायला पाहिजे. तुम्ही उठता किती वाजता? 7 वाजता, 8 वाजता. त्याच्यामुळे तुम्ही आळसामध्ये उठता. का उठवता येईल? का हा सूर्य उगवत असेल बरं? तुझ्यासारख्या सूर्यवंशींना जागवायला ते कायमचे झोपून राहतील, हे की नाही? म्हणून आमच्या परंपरेमध्ये ही परंपरा आहे. हे काय? सायन्स आहे, बरोबर आहे. मग तसं मनाचं पण आहे. मनाच्या स्तरावर देखील भरपाई चालू. मला सांगा, तुम्ही कम्प्युटरमध्ये फाईली ओपन करता, त्याच्यावर काम करता, त्या फाईली वगैरे सगळं काम करून क्लोज करून, विंडोज क्लोज करून जर तुम्ही तुमचा कम्प्युटर शटडाऊन केला तर त्याच्यामध्ये व्हायरस होत नाही, त्याच्यामध्ये मॅल फंक्शन होत नाही.
पण तुम्ही जर डायरेक्ट असं म्हणतात की तुम्ही विंडोज वगैरे जर डायरेक्ट शटडाऊन केला तर तुम्हाला विचारतो सम फाइल्स आर ओपन, डू यू वॉन्ट टू डिलीट, डू यू वॉन्ट टू शटडाऊन. त्याला माहिती आहे की हे जर असंच गेलं तर एखाद्या वेळेस व्हायरस घुसेल, फाईल करप्ट होतील, पण हा बळजबरीने शटडाऊन त्या फाईलमध्येच फिरत राहते. त्यातली एखादी जर पॉवरफुल फाईल निघाली ती सगळी रात्रीचा सगळा हंगामा करून ठेवते. रात्री आमच्या मनामध्ये स्वप्न बघून हे करून ते करून हे जे मेंदू जो आहे आपला तो काय करत असतो, हे सर्व मानसिक लेवलचं संतुलन करत असतो. जी लोक पुरेशी वेळेवर आरामशीर झोप घेत नाही त्या लोकांच्या बाबतीमध्ये त्यांचं मन अशांत राहतं, मग ते निगेटिव्ह, मग त्याच्यामध्ये निगेटिव्ह नावाचा व्हायरस तयार होतो. मग त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची विषारीपणा तयार झाल्यावरती माणूस काय करणार, तो बाहेर टाकण्याचा प्रयत्न करणार आणि मग तो माध्यम शोधतो. मग भांडण करणं, छोट्या छोट्या गोष्टींवरती वाद निर्माण करणं, प्रत्येक गोष्टीला विरोध करणं, ह्या सगळ्या गोष्टींची सवय लागते. आणि ही जी माणसं असतात बघा, तुम्ही आळशी माणूस मला पॉझिटिव्ह दाखवा. आळशी माणूस असा स्थूल माणूस जो कायम असा काय म्हणतो 30-40% असतो, बॅटरी त्याची वर येत नाही कधी. तुमच्या समोर जरी बसला तरी असं धरून बसवलं, तो दिवसातून काही मिनिटच फक्त असा एकदम फुल फ्रेश मध्ये असतो. बाकी तो जसा एखादा पेताळ असतो ना, बाटलीला बाटली बाटलीला बाटली, त्याच्यामध्ये आळशी माणसामध्ये फारसा फरक नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, आळशी असणं म्हणजे जीवनापासून लांब जाणं. म्हणून आम्हाला असं शिकवलंय, आळस हा आमचा तो जीवनाचा शत्रू, तो तुम्हाला निगेटिव्ह करतो, तुम्हाला चांगल्या संधींपासून काय करतो, दूर ठेवतो, तुम्हाला सकारात्मक विचारांपासून दूर ठेवतो, तुम्हाला प्रेमापासून, आनंदापासून, शांततेपासून दूर ठेवतो, सतत अशांत ठेवतो. कारण तुमच्या फायली कधी क्लोजच होत नाही. कालच्याच ओपन अजून बऱ्याचशा, आज परत नवीन ओपन करतो. असं करत करत त्याचा मेंदू नेहमी काय राहतो, हँग राहतो. ही सगळी एक जैव रासायनिक प्रक्रिया आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगतात की आराम कशाला म्हणतात, आराम तो आहे का तुम्ही कुठलीही गोष्ट अर्धवट करू नका. शारीरिक लेवलला सुद्धा आणि मानसिक लेवलला सुद्धा तुमच्या मनामध्ये आलेले जे आवेग आहे, समोर फळ आहे, काय जे आहे ते, आणि ती खायची इच्छा झाली, पूर्ण करून टाका. जसे देवाने ते टोमॅटो काढलं आणि खाऊन टाक. बोलून सांगतो आम्हाला सर, फार बोलू आठवत आहे तुम्हाला. जसं उमेश राहिलेले सगळे बर्फी आपल्या सगळ्या मित्रांमध्ये गँगमध्ये वाटून टाकतो, स्वतः सामील होऊन. बरोबर का बरं, कारण मनामध्ये इच्छा आली पूर्ण करून टाका. तुम्ही जर मनात इच्छा दाबली, शरीराची भावना दाबली, तर शरीर विकृत होतं. कुठलाही इच्छा असो, ती भूक असो, वासना असो, त्या गोष्टीची इच्छा पूर्ण करून टाका. मनामध्ये काही इच्छा आहे पूर्ण करून टाका, दाबू नका. दमन सगळ्यात वाईट असतं. आणि दमन करणारी माणसं वरून तर शांत दिसतात, पण आतमध्ये त्यांचं काय सागराला काय असे उधाण आलेलं असतं. काय आतमध्ये उधाण आणि बाहेरून शांत, याच्यामध्ये तणाव तयार होतो आणि कधी ना कधी सुनामी तीच. अशा लोकांची सुनामी भयंकर राहते, जे आतून अशांत बाहेरून शांत दाखवतात. फार अवघड आहे. म्हणून तुम्ही नेहमी कसं राहिलं पाहिजे, अंतर्बाह्य समाधानी राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे, आरामशीर राहिलं पाहिजे. आणि आरामशीर राहण्याचं सूत्र एकच आहे, अपेक्षा करू नका. वर्तमान काळामध्ये जगा. कालची पण अपेक्षा करू नका, उद्याची पण चिंता करू नका. जे आहे ते स्वीकारा आणि चालू द्या. सहभागी व्हा वर्तमान काळात. बस आनंदी राहा, समाधानी राहा. हे आरामशीर राहण्याचं काय आहे सूत्र आहे. आणि जो आरामशीर राहिला, जे करतोय त्याच्यामध्ये त्याला खूप आनंद मिळायला लागला, त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्यायला लागला. जे काही करता तुम्ही त्याच्यामध्ये झोकून द्या. तुम्ही काय करता याला काहीच किंमत नाही. तुम्ही काय सांगता, तुम्ही काय काम करताय याला अजिबात किंमत नाही. ते तुम्ही कसं करताय याला फार किंमत आहे. झोकून देऊन करा. कसं करा म्हणजे काय, झोकून देऊन करा, संपला विषय. ते आपोआप चांगलं होतं.
प्रकृती तुमच्याकडून ते चांगलं करून घेईल. पण आपलं कसं आहे, रिझर्व, एवढं जीव तुडून काम करू नको रे, तुला काय प्रमोशन मिळणार आहे का? तू मालक का तुला मोठा अवॉर्ड देणार आहे? बस 1 तास मिळतो तो तरी बसत जाय, हायच व्हॉट्सअपवर रिप्लाय देतोय. असं होतं. नाही झालं तर आपलं मन म्हणतं. म्हणजे ही आरामशीर स्थिती आहे का? नाही. जे करतो त्याच्यामध्ये पण काय टेन्शन. आणि म्हणून मजबुरीमध्ये जीवन जगू नका, आनंदामध्ये जीवन जगा. तुमचं जीवन काय राहील? आरामशीर राहील. सद्गुरू आम्हाला काय सांगतात की हे आरामशीर जीवन तुम्ही जर जगलात ना तर तुम्हाला आळस कधीच येणार नाही. आणि मग त्यांनी हिवाळ्याचा संदर्भ दिला. हिवाळा हा असा ऋतू आहे कारण निसर्ग तुम्हाला सवलत देतो आरामशीर होण्याची. उन्हाळ्यामध्ये उद्विग्नता असते, उष्णता असते, चंचलपणा असतो. बघा, पाणी ज्यावेळेस थंड होतं त्याचं बर्फ होतं ते स्थिर होतं. त्याला जर गरम केलं त्याची काय होतं? वाफ. आम्ही उन्हाळ्यामध्ये वाफेसारखे असतो, थंडीमध्ये माणसं जरा शांत असतात. म्हणजे हे शरीराच्या बद्दल ते बोलत आहे, मनाबद्दल बोलत आहे. बरोबर आहे ना? शेवटी हे जे आमचं शरीर आहे ना हे सर सुंदर यंत्र आहे. हे प्रकृतीने आम्हाला बनवून दिलं. म्हणून हे शरीर या थंडीमध्ये, या हिवाळ्यामध्ये नॅचरली शांत असतं. किती पण तापड माणूस असतो थंडीमध्ये जरा नाही रे, जरा थंडी शेकोटी आणि शेकोटी गारठून केलं मन. मित्रांनो, अशा कंडिशन मध्ये तुम्ही जर ह्या हिवाळ्याचा जो फायदा आहे तो उठू शकता आणि तुमच्यामध्ये ऊर्जा प्रज्वलित करू शकता. आपण मग सगळ्यांना माहिती आहे थंडीमध्ये पचनक्रिया काय होते, माणसाची स्ट्रॉंग होते. जसं अन्न पचवण्याची क्षमता वाढते तसे विरोध आणि विचारांची तीव्रता पचवण्याची क्षमता सुद्धा, मन सुद्धा स्ट्रॉंग करण्याची संधी आहे हिवाळ्यात. हिवाळ्यामध्ये माणसं फार जवळ येतात प्रेमात, तेवढे उन्हाळ्यात नाहीये. बघा तुम्ही ऑब्झर्वेशन करा. एकमेकाची ऊब मिळावी म्हणून 2 मित्र जवळ खेटून बसतात. असं हिवाळ्यातच घडतं. उन्हाळ्यामध्ये तिकडे सारं गरम होत असत. हे खरंय खोट आहे? खरंय खरंय. लहान बाळ सुद्धा आईच्या कुशीमध्ये बिलगून जातो कारण त्याला आईची काय हवी ते सुद्धा उन्हाळ्यामध्ये तिच्यापासून नको, मला ती जवळ वरते प्रेमाने ती लांब पडते. म्हणजे हे निसर्ग आम्हाला मदत करतो. बरोबर. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ह्या ऋतूमध्ये तुम्ही पौष्टिक आहार घ्या, तुमचं शरीर पौष्टिक करा, सुदृढ करा, चांगले विचार ग्रहण करा, तुमचं मन शांत करा, चांगले भाव निर्माण करा, तुमच्या आजूबाजूला चांगल्या भावनांचं वातावरण तयार होऊ द्या आणि तुमच्या ऊर्जा प्रज्वलित करा. ही संधी आहे. ह्या 4 महिन्यामध्ये तुमची ऊर्जा प्रज्वलित करा. आम्ही या थंडीचा फायदा घ्यायला पाहिजे. आम्ही त्या थंडीमध्ये गुदमरून बसतो. का बरं? आम्ही स्वेटर घालतो, आम्ही ब्लँकेट पांघरतो, शेकोटीपाशी बसतो. आम्ही थंडी आतमध्ये उतरू देण्याच्या ऐवजी आम्ही थंडीपासून स्वतःचा काय करतो? बचाव. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणता, तुम्ही तुमच्यामध्ये अशी ऊर्जा निर्माण करा की तुम्हाला थंडी काय वाटली पाहिजे? हवीशी वाटली पाहिजे. मग तुमच्या कार्यातून ऊर्जा निर्माण करा, तुमच्या शरीरातून ऊर्जा निर्माण करा, प्रज्वलित करा स्वतःला. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही सक्रिय व्हाल, आळस करून नाही. नेमकी थंडीच्या दिवसामध्ये माणसं काय होता? ए झोप दे रे, थंडी वाजत. तू कायमचा झोप ना. अडलंय काय तुझ्या वाचून? तशी लोकसंख्या भरपूर वाढली. ज्यांना कारण पाहिजे फक्त झोपण्याचं ते का उठतात मला हेच कळत नाही. आणि त्यांना उठवणारे पण का उठवता? बरोबर आहे की नाही? खायला काळ आणि होईला. तर असं आहे सगळं. म्हणून बघा, जीवनामध्ये सक्रिय राहा. थंडीमध्ये तुम्ही सद्गुरू असं म्हणता खूप सक्रिय राहा. व्यायाम करा, सकाळी लवकर उठा, थंडी घालवा. थंडी शेकोटी जवळ बसून नका घालू. तुमच्यातली अग्नी पेटवा शरीरातला. सर माझ्यात अग्नी पेटवायला लाकडच नाही, डायरेक्ट काय हाड तेच जळतील माझे. ते पेटू का?
त्याच्याकरता आहार घ्या, खा प्या, चरबी वाढवा आणि ती जाळा, स्वतःतली चरबी निर्माण करून ती जाळा, हे उद्देश आहे. शरीराच्या लेवलला, मनाच्या लेवलला ज्ञान भरपूर घ्या आणि त्या ज्ञानाला पाजळा. दुसऱ्यांबरोबर संवाद करा, चर्चा करा, ज्ञानाचा संघर्ष करा, वादविवाद करा आणि बुद्धी तीव्र करा. तुम्ही सक्रिय व्हा. आळशी माणूस कधी कोणाचा वाद घालतो का? तो वाद घालत बसत नाही. म्हणजे ज्या जगात अशक्य गोष्टीला सुद्धा तो काय म्हणतो, असं. बरोबर. म्हणजे थोडक्यात आळशी माणूस काय करतो, हे सगळ्या झंझटपासून दूर राहतो. तो सक्रिय राहायचा प्रयत्न करत नाही. याचा अर्थ तो साधू आहे का, तपात बसलाय असं असं आहे का? नाही. म्हणून आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, थंडीमध्ये आम्हाला आळस दूर करायला लागेल, सक्रिय व्हावं लागेल, एवढं सक्रिय व्हावं लागेल, आमच्यातला अग्नी पेटला पाहिजे आणि आम्ही एवढे आरोग्यवान आणि एवढे आनंदीने एवढे सुदृढ झालो पाहिजे की आम्हाला आराम भेटला पाहिजे. त्या कामात, त्या मेहनतीमध्ये, त्या साधनेमध्ये, त्या तपामध्ये आम्हाला काय भेटला पाहिजे? आराम भेटला पाहिजे. बऱ्याच जणांना हे माहितीच नाहीये की तुम्ही सक्रिय राहून आरामशीर होऊ शकता. स्वतःचं अंग चोरून, काम चोरून नाही आरामशीर होऊ शकता. जे लोक असे काम चुकारपणा करतात ना, त्याच लोकांनी हे सगळे चॅनल जे आहे ना, मनोरंजनाचे पिक्चर्स चॅनल, हे त्यांनी जास्त फेमस केले. हे कामचोरपणा करतात ना, त्याच लोकांनी, मग ते शेतात असो, नोकरीत असो, बिझनेस मध्ये असो, कुठं पण असो, घरात असो, हे मालिका कोणी फेमस केल्या? कामचोर लोकांनी. हे व्हिडिओ गेम्स कोणी प्रसिद्ध केले? कामचोर लोकांनी. जे कामात बिझी आहे, जे कामातच आनंद शोधतात, त्यांना मनोरंजनाची गरज. गावरान तडका कोण पाहतं? गावाकडची भांडणं हल्ली फार फेमस होतात. म्हणजे असे जे युट्यूब चॅनल आहेत त्याच्यामध्ये गावाकडची भांडणं असतात, गावाकडच्या कुरघोड्या. ह्या चॅनलला सध्या लाखोंमध्ये व्ह्यू आहेत, कोटींमध्ये. म्हणजे आमचा समाज कुठे चाललेला आहे? आळसाकडे, काम चुकार, शॉर्टकट मध्ये मिळालं पाहिजे. आणि शॉर्टकट मध्ये मिळून याचं आयुष्य पण शॉर्टकट उरायला याला कळलंच नाही कधी. खरे खोटे? दीर्घायुष्य कोणी जगताय का आज? आणि काम चुकार माणूस तर कधीच दीर्घायुष्य जगू शकत. आणि जगला तरी ते जगण्याला काही अर्थ पण नाही. म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की जीवनामध्ये सक्रिय व्हा. हा जो हिवाळ्याचा जो पिरियड आहे, या हिवाळ्याच्या पिरियड मध्ये तुमच्या अंगातून किती जरी घाम निघाला तरी तुमच्या शरीराचा फायदाच होईल. तसं उन्हाळ्यामध्ये नसतं. उन्हाळ्यामध्ये तुमच्या अंगातून जास्त जर घाम निघाला तुम्हाला डिहायड्रेशन होईल, तुम्हाला उष्माघात होईल, तुमच्या जीवाला धोका आहे. तसं हिवाळ्यात नाहीये. हिवाळ्यात तुम्ही जास्त आहार घ्या, जास्त मेहनत करा, जास्त स्ट्रेस सहन करा, तुमची शक्ती निर्माण. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आळस जर झटकायचा असेल तर हिवाळ्यासारखा दुसरा ऋतू नाही. आणि आळस जर कवटाळायचा असेल तरी हिवाळ्यासारखा दुसरा ऋतू नाही. बरोबर आहे ना? रात्र किती वेळाची? रात्र 14-15 तासाची आहे आणि दिवस मात्र 10 तासावर आहे. बरोबर आहे ना? सर्वात छोटा दिवस कधी आहे? 22 डिसेंबर. आणि बघा तोच पिरियड चालू आहे. रात्र मोठी मोठी होऊ राहिली, दिवस छोटा छोटा होऊ राहिला. म्हणजे आळसाचा पिरियड काय झाला? वाढला. मग अशा पिरियड मध्ये तुमच्या हिलिंगचा प्रोसेसचा पिरियड, तुमच्या शरीरामध्ये जो आरामाचा पिरियड आहे तो वाढलाय. त्याचा काय घ्या? फायदा घ्या. त्याचा काय घ्या? फायदा घ्या. त्याला आळसामध्ये वाया घालवू नका. बरोबर आहे? जसं भगवान बुद्ध काय म्हणतात, अप्प दीप भव. हे स्वतःचा दिवा स्वतः पेटवा. तसं तुमच्या आतला अग्नी तुम्ही स्वतः पेटवा. मग तो शरीराचा असेल, तो मनाचा असेल, तो भावनेचा असेल, ऊर्जेचा असेल, तो पेटवा. आणि तुमचं जीवन काय करा? सक्रिय करा, आरामशीर करा. तुमच्या जीवनात थोडा राम येऊ द्या, अर्थ येऊ द्या. आणि असं जर तुम्ही करू शकलात तर खऱ्या अर्थाने तुम्ही या ऋतूंचा काय घेणार आहात? फायदा घेणार आहात. तर माझी पण अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी जे काही 2 महिने शिल्लक राहिले तर थंडीचा काय घेतला पाहिजे? आनंद. ना की थंडीपासून स्वतःला वाचवलं.